हॅलो स्टुडंट्स. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण लीगल सर्व्हिसेस हा जो पार्ट आहे तो कव्हर करणार आहोत. कम टू पेज नंबर 4.65. सी 3 एंट्रीज याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय आर्बिट्रल ट्रायब्युनल, देन इंडिव्हिज्युअल ॲडव्होकेट्स ऑर पार्टनरशिप फर्म्स ऑफ ॲडव्होकेट्स अँड सिनियर ॲडव्होकेट्स. या तिघांनी दिलेल्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. सी services provided by an arbitral tribunal to a person other than a business entity, or a business entity with an aggregate turnover up to rupees 20 lakhs or 10 lakhs in case of social category states in the preceding financial year, or the current central government, state government, union territory, local authority, governmental authority or government entity. सो आर्बिट्रल ट्रायब्युनल म्हणजे काय आपण हे बघितलेलं होतं. कुठे बघितलेलं आठवलंय का आपल्याला? आपण रिव्हर्स चार्ज ज्यावेळी स्टडी करत होतो त्यावेळी आपण ह्या एंट्रीज बघितल्या होत्या. सो बेसिकली एकतर आर्बिट्रल ट्रायब्युनलची सर्व्हिस जी आहे टू बॉडी कॉर्पोरेट्स और टू फर्म्स और टू रजिस्टर्ड पर्सन रादर, ही रिव्हर्स चार्जच्या अंडर कव्हर होते. सो रेसिपियंटला म्हणजे रजिस्टर्ड पर्सन हु इज अवेलिंग द सर्व्हिस त्यांना हे रिव्हर्स चार्जच्या अंडर पे करावं लागतं. नाऊ आर्बिट्रल ट्रायब्युनलने जर एखाद्या बिझनेस एंटिटी सोडून इंडिव्हिज्युअल पर्सनला किंवा नॉर्मल पर्सनला की जो बिझनेस मोटिव्ह नाहीये, त्याचा बिझनेस नाही, अशा व्यक्तीला सर्व्हिस दिली असेल, देन इट विल बी एक्झम्प्ट. If they are giving services to a business up to aggregate turnover of rupees 20 lakhs or 10 lakhs in special category states, म्हणजेच who are not liable to be registered, त्यांना जर सर्व्हिस दिली असेल तर ती सर्व्हिस एक्झम्प्ट आहे. आणि थर्ड थिंग, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट और युनियन टेरिटरी, लोकल अथॉरिटी और गव्हर्नमेंटल अथॉरिटी और गव्हर्नमेंट एंटिटी ह्यांना जर सर्व्हिस दिली असेल तर ही सर्व्हिस जी आहे ती एक्झम्प्ट आहे. ओके, सो आय थिंक दिस पोर्शन इज क्लिअर की आर्बिट्रल ट्रायब्युनलने जर यांना सर्व्हिस दिली असेल तर ती सर्व्हिस जी आहे ती एक्झम्प्ट आहे. Then second part बघा, a partnership firm or of advocates or an individual as an advocate other than a senior advocate. सो सिनियर ॲडव्होकेट नावाचा एक प्रकार असतो की ज्या ठिकाणी जर तुमचा एक्सपिरियन्स आणि तुमचं नॉलेज बघून तुम्हाला बार काउन्सिल जी असते, म्हणजे लिगल ॲडव्होकेटची जी हायेस्ट अथॉरिटी, हायेस्ट बॉडी जी आहे, तर ती तुम्हाला एक रेकॉग्निशन बहाल करते. त्याला सिनियर ॲडव्होकेट असं म्हणतात. आय थिंक त्याने डेफिनेशन दिलेली असेल आपल्या बुकमध्ये. येस, सिनियर ॲडव्होकेट इज अन ॲडव्होकेट मे विथ हिज कन्सेंट be designated as a senior advocate if Supreme Court or High Court is of the opinion that by virtue of his ability, standing at the bar or special knowledge or experience in law is deserving of such distinction. So seniority त्याची जी आहे, by his ability and knowledge त्यांनी जर गेन केली असेल तर सिनियर ॲडव्होकेट हे त्यांना पदवी जी आहे ती दिली जाते किंवा त्यांना डेझिग्नेशन दिलं जातं. सो त्यांनी सिनियर ॲडव्होकेट हा वेगळा प्रकार केलेला आहे. ओके, सो अदर दॅन सिनियर ॲडव्होकेट आपण त्याला इंडिव्हिज्युअल ॲडव्होकेट असं म्हणू. सो पार्टनरशिप फर्म ऑफ ॲडव्होकेट्स किंवा इंडिव्हिज्युअल ॲडव्होकेट्सनी जर एखाद्या ॲडव्होकेट ऑर पार्टनरशिप फर्म ऑफ ॲडव्होकेट्सना सर्व्हिस दिली असेल, म्हणजे आपल्याच प्रोफेशनमधल्या दुसऱ्या ॲडव्होकेट्सना किंवा पार्टनरशिप फर्म्स ऑफ ॲडव्होकेट्सना सर्व्हिस दिली असेल तर ती सर्व्हिस एक्झम्प्ट आहे. देन एनी पर्सन अदर दॅन लिगल एंटिटी, अ बिझनेस एंटिटी विथ ॲग्रिगेट टर्नओव्हर अप टू रुपीज 20 lakhs, आणि ही सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, युनियन टेरिटरी, लोकल अथॉरिटी और गव्हर्नमेंट अथॉरिटी आणि एंटिटीज. सो परत हे जे 3 पॉईंट्स आहेत 2, 3 and 4, हे परत आर्बिट्रल ट्रायब्युनल सारखेच आहेत किंवा तेच पॉईंट कॉमन आहेत. ओके, सो हे आपल्याला लक्षात ठेवायला हवं. जर ॲडव्होकेट्सनी दुसऱ्या ॲडव्होकेटला सर्व्हिस दिली किंवा ॲडव्होकेट्सच्या फर्म्सने दुसऱ्या ॲडव्होकेटच्या फर्मला दिली किंवा एका फर्मने दुसऱ्या ॲडव्होकेटला दिली किंवा ॲडव्होकेटने दुसऱ्या फर्मला दिली, काही कॉम्बिनेशन होऊ शकतं. सो ती सर्व्हिस जी आहे ती एक्झम्प्ट आहे. आणि थर्ड केस बघा, अ सिनियर ॲडव्होकेट बाय वे ऑफ लिगल सर्व्हिसेस टू एनी पर्सन अदर दॅन बिझनेस एंटिटी. ओके, सो त्यांनी जर कुठच्याही बिझनेस एंटिटी सोडून अदर पर्सनला सर्व्हिस दिली असेल तर ती सर्व्हिस एक्झम्प्ट आहे. देन बिझनेस एंटिटी विथ ॲग्रिगेट टर्नओव्हर अप टू रुपीज 20 lakhs और 10 lakhs इन केस ऑफ स्पेशल कॅटेगरी स्टेट्स. अगेन ही तिन्ही कॅटेगरीज आहेत त्या सेम आहेत की जर पर्सन अदर दॅन बिझनेस एंटिटी सर्व्हिस प्रोव्हाइड केली असेल तर ती सर्व्हिस एक्झम्प्ट आहे. जर 20 lakhs पेक्षा कमी ॲग्रिगेट टर्नओव्हर असलेल्या बिझनेस एंटिटीला सर्व्हिस प्रोव्हाइड केली असेल तर ती सर्व्हिस एक्झम्प्ट आहे. अँड थर्डली सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, युनियन टेरिटरी, लोकल अथॉरिटी, गव्हर्नमेंट एजन्सी अँड गव्हर्नमेंट एंटिटी यांना जर सर्व्हिस प्रोव्हाइड केली असेल तर ती ही सर्व्हिस जी आहे ती एक्झम्प्ट आहे. आता इथे सी क्लॉजमध्ये आपल्याला प्रश्न पडू शकेल की जर एखाद्या सिनियर ॲडव्होकेटने एखाद्या ॲडव्होकेट ऑर पार्टनरशिप फर्म ऑफ ॲडव्होकेट्सना सर्व्हिस दिली असेल तर त्याचं स्टेटस काय असेल, मग ती टॅक्सेबल होईल का एक्झम्प्ट होईल? सो त्या केसमध्ये आपल्याला लक्षात ठेवायला हवं की जर सिनियर ॲडव्होकेट, हा थोडा याच्यात अनालिसिसचा पॉइंट आहे, सिनियर ॲडव्होकेट जर फर्म ऑफ ॲडव्होकेटना सर्व्हिस देत असेल, ओके, किंवा इंडिव्हिज्युअल ॲडव्होकेट्सना सर्व्हिस देत असेल,
तर ती एक्झम्प्ट आहे असं कुठेही सांगितलं नाहीये. मग काय होईल, मग ही जी फर्म ऑफ ऍडव्होकेट्स किंवा इंडिव्हिज्युअल ऍडव्होकेट आहे तो ह्या 3 कॅटेगरीमध्ये कुठेतरी फिट झाला पाहिजे. तर तो एंटिटी तर होऊ, गव्हर्नमेंट एंटिटी किंवा गव्हर्नमेंट एजन्सी तर होऊ शकत नाही, किंवा पर्सन अदर दॅन बिझनेस एंटिटी होऊ शकत नाही. मग थोडक्यात या फर्म ऑफ ऍडव्होकेट्सचा किंवा इंडिव्हिज्युअल ऍडव्होकेट्सचा जर टर्नओव्हर लेस दॅन 20 lakhs or 10 lakhs असेल, तरच सिनियर ऍडव्होकेटने चालवलेली सर्व्हिस जी आहे ती एक्झम्प्ट होईल. ठीक आहे. ते ऍडव्होकेट जसं एका ऍडव्होकेटने दुसऱ्या ऍडव्होकेटला म्हणजे सेकंड बी पॅरामध्ये जसं इन्क्लूड केलेलं आहे क्लॉज, तसा मी सी पॅरामध्ये इन्क्लूड केलेला नाहीये. इथे कुठेही असं इन्क्लुजन नाहीये. याचा अर्थ असा की जर सिनियर ऍडव्होकेटने फर्म्स ऑफ ऍडव्होकेट्स किंवा इंडिव्हिज्युअल ऍडव्होकेट्सना सर्व्हिस दिली असेल, तर ती सर्व्हिस टॅक्सेबल होईल, आणि ती टॅक्सेबल ऑब्व्हियसली रिव्हर्स चार्जच्या अंडर होईल. म्हणजे त्या ऍडव्होकेटच्या फर्म्सनाच टॅक्स पे करायला लागेल ऍज अ रिसिपियंट ऑफ दॅट सर्व्हिस. कारण ऍडव्होकेटची सर्व्हिस जर आपण एखाद्या फर्मला किंवा बॉडी कॉर्पोरेटला दिली असेल किंवा एनी रजिस्टर्ड पर्सनला दिली असेल, तर ती सर्व्हिस टॅक्सेबल कन्सिडर केलेली आहे. ओके. सो मग सिनियर ऍडव्होकेटने एखाद्या फर्म ऑफ ऍडव्होकेट्स किंवा इंडिव्हिज्युअल ऍडव्होकेट्सना सर्व्हिस दिली असेल, तर ती एक्झम्प्ट केव्हा होईल, जेव्हा या फर्मचा रेसिपियंट फर्मचा जो टर्नओव्हर आहे हा 20 lakhs पेक्षा जर कमी असेल, तरच ही सर्व्हिस जी आहे ती एक्झम्प्ट होईल. अदरवाईज ती टॅक्सेबल होईल, आणि टॅक्सेबल कशाच्या अंडर होईल, रिव्हर्स चार्जच्या अंडर टॅक्सेबल होईल. सो ही सर्व्हिस थोडं अनालिटिकल होती, सो आपण ती बघितली. चार्ट त्यांनी बुक मध्ये वेगळा काढून दिलेला आहे, सो वेगळा काढण्याची गरज नाहीये. त्याला LDR ला मार्क करून ठेवा. ऍडव्होकेट सर्व्हिस सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ऍडव्होकेट सर्व्हिस सुद्धा एक्झाम मध्ये विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. ओके.